जाणीव ठेवा रे पोरांनो जरा. आई वडील लई तुमचे मेहनत करत असतात. 30 दिवस, महिन्यातले 30 दिवस काम करतात ते. तेव्हा जाऊन 10-15 हजार रुपये हातावर येतात त्यांच्या. आणि ते 10-15 हजारातून ते तुम्हाला कमवून पोटाला खाऊ घालून मजेत आहे. मला सांगायचं आहे आज तुम्हाला, तुमच्या मुलांचा तुम्ही कितपत लाड करता. काय देता त्यांना? मागण ते देता. फोन मागितला तर फोन देता, गाडी मागितली तर गाडी देती. कारण तुमचं प्रेम असतं खूप मुलांवर तुझ्या. पण हे बघितलं आहे का तुम्ही कधी, तुमच्या मुलांना तुमची पर्वा किती आहे? तुमच्या मुलांना हे कळलं पाहिजे की तुम्ही कमवता किती आणि ते तुम्हाला मागता किती. ह्याच्यावरूनच कळतं की तुमचे मुलं तुमची किती पर्वा करता. असं नाही सांगत आहे मी, ज्याच्या हैसद आहे त्यांनी मागा मुलांनो, पण ज्याचे हैसद नाही त्यांनी मागू नका रे, देऊ नका. द्या, ऑफकोर्स द्या. एवढंच द्या जे तुमच्या हैपतीत आहे. तुम्ही म्हणता तुमच्या मुलांना तर तुम्ही मोबाईल देता, गाडी देता. नाही, मुलगी तर लहानच आहे. मुलाला सगळं कळतं माझ्या, की माझी मम्मी कमवती किती आहे, मी मागू किती. माझ्या मुलांनी मोबाईल घेतला होता, चांगला मोबाईल घेतला होता, तो पण हप्त्यावर. तर तो रात्री करत होता काम, रात्री 11, 11:30, 12 वाजता घरी येत होता. तेव्हा त्यांनी जो मोबाईल घेतला होता. की आपल्या मम्मीला त्रास देऊनच काहीतरी घेईन. तर मी असे पोरं बघितलेत. असं बोलण्याचं माझं कारण हे, असे पोरं बघितलेत मी, मोबाईल देईना म्हणून आई किंवा वडील मोबाईल देईना म्हणून आत्महत्या करण्याची धमकी देतात. नाहीतर जेवण करीत नाहीत, नाहीतर बोलत नाहीत, गपगप राहतात, दूषित राहतात. त्यांना समजून सांगा की आपली हैपत नाही आहे एवढी, आपण नाही घेऊ शकत एवढं, आपण गरीब आहेत आणि आपण मोठे मोठे स्वप्न बघायचे नसतात आपले जे हैपतीत नाही आहेत ते. कारण की पोरांना सुद्धा कळतं खरंच. त्यांना सांगायचं, समजा तुमच्या मुलांनी 1 लाखाचा मोबाईल तुम्हाला मागितला, तुम्ही मजबूर होऊन 1 वर्षाची कमाई तुमची ते मागतंय म्हणून देऊन टाकली. ते तुमच्या चेहऱ्याकडे बघणार सुद्धा नाही. तुम्ही असे म्हणजे मजबूर आहेत का, तुम्ही दुःखात आहेत. ते त्याच्या मोबाईल घेऊन खुश, पुन्हा ते त्याच्या मित्रमंडळीमध्ये काय करतोय काय नाही करत तुम्ही लक्ष देत नाहीत. असं करायचं नाही मुलांसोबत. कारण टुकार मकार लोकांचे जास्त दोस्त असतात. हुशाराचे तुम्ही कधी पण बघा दोस्त जास्त नसतात. हुशार माणसाचे जास्त दोस्त नसतात. टुकार टपोरी पोरांचे जास्त दोस्त असतात. हसणार, परत मोठा मोबाईल घेऊन दिला तर पार्टी करणार, पार्टीला पैसे मागणार. हे असे तुमचे मुलं करत असले तर लक्ष द्या, खरंच लक्ष द्या. तुम्ही लगेच माझी मुलं म्हणता, माझा मुलगा असा बिलकुलच नाही बरं का. मी असं बघितलंय डोळ्यांनी म्हणून सांगते. मुलांनो, आई वडिलांच्या कष्टाचं जे काही वाचन ते वर्षभर ठेवतात ते जपून. तुम्ही जर त्यांची 1-1.5 वर्षाची कमाई जर तुमच्या दोस्तांमध्ये तुम्हाला लई मोठेपणा दाखवायसाठी ती जर तुम्ही उडवीत असताल तर तुम्हाला मोठे करूनच त्यांनी म्हणजे गलत काम केलं असं होईल. त्याच्यामुळं असं नका करू पोरांनो. माझ्या बोलण्याचं काही वाईट वाटलं असलं तर माफ करा. ओके, बाय बाय.